इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा फटका जो आहे ते थेट शेतीमालाला बसला आहे। महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळख आहे, मात्र हेच हळद उत्पादक शेतकरी दर पडल्याने जे आहे ते अडचणीत आहेत। फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्यामध्ये 16 ते 17 हजार रुपये विकणारी हळद जी आहे ते आता 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल विकण्यात आहे। त्यामुळे जे आहे ते हळद उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय। आपल्यासोबत काही हळद उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। खरं तर आपण बघतोय की जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये हळद 16 ते 17 हजारावर गेली होती। आज हळदीचे भाव काय तरी शेतकऱ्यांना फटका कसा बसला? मागचा 1-1.5 महिन्याचा विचार केला आणि आजचा विचार केला तर 3 ते 4 हजार रुपये हळदीचे जे दर आहेत ते कमी झालेले आहेत आणि याचा जो काही शेतकऱ्यावर परिणाम आहे तो अगोदरच या वर्षीचं उत्पादन जे आहे ते हळदीचं अतिवृष्टीमुळे कमी झालेलं आहे आणि त्यातच या युद्धजन्य परिस्थितीमुळे 3 ते 4 हजार रुपयाचा दर आजच कमी झालेला आहे। अजूनपर्यंत पूर्णतः शेतकऱ्याची हळद मार्केटला आली सुद्धा नाही आणि तो जर विचार केला तर आजची परिस्थिती अशी आहे आणि असंच जर युद्ध चाललं तर आपल्या देशाची जी हळद निर्यात होती ती जास्तीत जास्त आखाती देशात होती आणि आखाती देशातच हा युद्धाचा भडका उडाल्यामुळं जर जास्तीचा जर अजून काही दिवस जर युद्ध लांबलं तर अजूनही 2-4 हजार रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना फटका बसू शकतो आणि असे अगोदरच अतिवृष्टी आणि आसमानी संकटाने नैसर्गिक संकटाने नळलेला जो काही त्रस्त झालेला शेतकरी आहे तो या हळदीच्या कसाबसा हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हळदीच्या उत्पादनावर आपला काही पुढचे जे काही लग्न असतील, कोणाचे मुलांचे शिक्षण असतील याची आस धरून बसलेला शेतकरी हा अजून जर भाव कमी झाला तर निश्चितच त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न येणार आहे। खरं तर हळद काढणीला आता सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हळद आहे, शेतकरी त्याच्यावर प्रोसेसिंग करून मार्केटला आणतात। अजून त्याला 1 महिना लागणार आहे। 1 महिन्यानंतर हीच परिस्थिती झाली तर नंतर काय परिस्थिती निर्माण आहे? अजूनही बिकट परिस्थिती होऊ शकतो। निर्यातीचा जो काही हळदीचा भाग आहे मी अगोदर म्हटल्याप्रमाणे तो आखाती देशात भारतातून हळद जाते आणि तिथंच युद्धाचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे अजूनही दर बरेचसे कमी होऊ शकतात असं एक वाटतं। खरं तर जी हळद प्रोसेस होते ही हळद प्रोसेस होऊन जी आहे ते आखाती देशामध्ये जाते आणि युद्ध जे आहे ते आखाती देशात सुरू असल्यानं त्या ठिकाणी जे आहे ते अजून जर या युद्धाचा भटका उठला तर हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हळद उत्पादकाची चिंता वाढणार आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।